आज आपण कढी बनवणार आहोत। मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे। यामध्ये घट्टसर असं दही घातलेलं आहे। दही थोडंसं फेटून घेतलेलं आहे। दही आणि बेसन पीठ एकत्र फेटून घ्यायचं। यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचं। चमच्याच्या साहाय्याने थोडंसं पाणी घालायचं आणि परत एकदा फेटून घ्यायचं। आता आपण गॅसवर कढई ठेवायची। तेल छान तापत आलेलं आहे। यामध्ये जिरं मोहरी घालायची। ते छान तडतडलं की 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आपल्याला। आपण ऑलरेडी यामध्ये हळद घातलेली आहे मिश्रण तयार करताना, त्यामुळे हळद घालायची गरज नाही। हे छान एकदा परतून घ्यायचं आणि जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं। थोडंसं घट्टसर आहे त्यामुळे थोडंसं आणखी पाणी ॲड करायचं आणि या कढीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक छान उकळी काढून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपली कढी रेडी आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक करा।